नमस्कार मंडळी, आज आपण एकदम सोपी अशी रेसिपी बघत आहोत। तरी सकाळच्या नाश्त्यासाठी आपण नेहमी पोहे, रवा, उपीट, डोसे हे बनवत असतो। पण वेगळं काहीतरी खाण्याची इच्छा असेल आणि पौष्टिक खाण्याची इच्छा असेल तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा। या रेसिपीसाठी क्रंचीनेससाठी आपण इथे एक अर्धी वाटी रवा घेतलेला आहे आणि इथे ताक वापरते आहे। तुम्ही दही सुद्धा वापरू शकतात। आता आपण एक पातळ असं बॅटर बनवायचं आहे। डोस्यासाठी जसं आपण बॅटर बनवतो त्या पद्धतीने इथे कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची आहे। अर्धा टीस्पून ओवा टाकायचा आहे, 1 टीस्पून जिरे टाकायचं आहे, 15 मिनिटांसाठी झाकून ठेवायचं आहे बॅटर। आता या नाश्त्याची पौष्टिकता वाढवण्यासाठी आपण इथे काही आपल्याकडे मिक्स भाज्या असतील तर त्या तुम्ही किसून वापरू शकता। इथे मी कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, हिरवी मिरची किंवा लाल तिखट असं आपण वापरू शकतो। यामध्ये चवीनुसार मीठ वापरायचं आहे। एक पाव टीस्पून आपण इथे सोडा वापरतो आहे, तर तुम्ही स्किपही करू शकतात। सर्व बॅटर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि तवा तापवायला ठेवायचा आहे। पुन्हा सर्व बॅटर मिक्स करून घ्यायचं। तवा छान तापल्यावर त्यावरती तेल पसरवून घ्यायचं आणि उत्तप्पा किंवा पातळसर डोसे तुम्ही बनवून घेऊ शकतात। थोडंसं तेल टाकून आपण थोडं झाकण लावायचं 1 मिनिटभर। अशा पद्धतीने दोन्ही साईडने छान खरपूस असे हे डोसे किंवा आपण उत्तप्पे बनवून घ्यायचे आहेत आणि चटणी सॉस बरोबर, मेयोनीज बरोबर, चिंचेच्या चटणीसोबत तुम्ही खाऊ शकतात। तुम्ही बघू शकतात म्हणजे किती छान अशी जाळी पडलेली आहे डोस्यांना। तर आपण नाचणीचे डोसे म्हणजे रागी किंवा नागली असं म्हणतात, तर खूप पौष्टिक असते ही, खूप कॅल्शियम असते यामध्ये आणि खूप सारे खनिजे असतात जे आपल्या शरीरासाठी पौष्टिक आहे। तर तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटही करा की तुम्ही रेसिपी ट्राय केली की आहे की नाही। भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। थँक्यू।